आपण प्रेक्षकांना सांगूया, महाराष्ट्रात फक्त गेल्या 3 महिन्यामध्ये 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात असं ट्विट राहुल गांधींनी केलेलं आणि टीका केली आहे। आणि याबद्दल जरा विचार करा असं देखील त्यांनी म्हटलंय। तर राज्यातील आत्महत्यांवर राहुल गांधींनी टीका केलेली आहे। राज्यात 3 महिन्यात 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। काय ट्विट केलंय आपण बघूया। जरा विचार करा, महाराष्ट्रात फक्त 3 महिन्यात 776 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। ही फक्त एक आकडेवारी आहे का? तर नाही। तर ही 767 उद्ध्वस्त घरे आहेत जी कधीही सावरू शकणार नाहीत। शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत चाललेला आहे। बियाणं महाग होत आहे, खतं महाग होत आहेत, डिझेल महाग आहे, आधारभूत किमतीची हमी नाही, कर्जमाफीच्या मागणीकडेही दुर्लक्ष आहे। करोडोंची संपत्ती असणाऱ्यांचं कर्ज मोदी सरकार माफ करतं, जसं की अनिल अंबानींचा 48,000 कोटींचा एसबीआय फ्रॉड। ही व्यवस्था शेतकऱ्यांना शांतपणे मारतीये, पण सातत्यानं आणि मोदीजी त्यांचा पीआरचा तमाशा बघताय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तर सागर कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर सागर, काय अपडेट्स? सौरभ, आता कुपोषणग्रस्ताचा विषयानंतरनं शेतकरी आत्महत्या हा विषय सगळ्यात जास्त चर्चेचा झाला होता। 2 दिवस झालं विरोधकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली होती आणि विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्यांवर मुद्दा छेडत राज्यातल्या महायुती सरकारवर, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असणाऱ्या भाजप सरकारवर टीका केल्याचं दिसून आलं। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता फडणवीस यांच्या वतीने जे आहे ते एक ट्विट समोर आलेलं आहे, ज्याच्यामध्ये सहजाद जे आहेत ते भाजप पुरस्कृत विचारांचे आहेत आणि त्यांच्या ट्विटरवरने एक भूमिका मांडण्यात आलेली आहे की जवळपास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेली 15 वर्षामध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सरकार होतं त्यांनी जवळपास त्यांच्या कार्यकाळामध्ये 55,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचा दावा केला गेलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक कार्यकाळामध्ये जर विचार केला तर जवळपास 1999 ते 2004 मध्ये 16,512 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या। 2004 ते 2009च्या काळामध्ये जवळपास 20,566 फार्मरच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या आणि 2009 ते 14 जो कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये 18,850 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या होत्या। हे ट्विट करत असताना त्याच वेळी भूमिका मांडली गेलेली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आणल्या त्याचा आवर्जून उल्लेख केला गेलेला आहे की जसं उदाहरण दिलं तर प्रत्येक फार्मरांच्या खात्यामध्ये, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट प्रत्येकी पैसे मिळण्याची जी योजना आणली गेली आणि राज्य सरकारने सुद्धा ती मदत केली गेलेली आहे, त्याच्या संदर्भात उल्लेख केलेला आहे। PM किसान योजना सुद्धा जी आणलेली आहे त्याच्या संदर्भातून उल्लेख केलेला आहे। MSP रेट जो आहे तो कसा मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये वाढवण्यात आला आणि त्याचा फायदा कसा शेतकऱ्यांना झाला हे देखील सांगण्यात आलेलं आहे। एकूण जर पाहिलं तर एका बाजूला विरोधकांनी शेतकरी आत्महत्या हा मुद्दा उचलला असताना दुसरीकडे सरकारच्या वतीने मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये आघाडी सरकार असताना सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत होत्या याचा डाटा काढलेला आहे। दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने वेगवेगळ्या ज्या शेतकऱ्यांसाठी योजना दिल्या जात आहेत त्या मांडल्या जात आहेत। एकूण जर पाहिलं तर आघाडी सरकार असो किंवा महायुती सरकार असो, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या मुद्द्यावरनं आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याचा एक प्रयत्न विरोधकांचा आहे, तर त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम जे आहे ते होताना दिसून येतंय। सौरभ, निश्चितच सागर, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।